नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण ई केवायसी साठी मित्रांनो पुन्हा पोर्टलवरती एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. मित्रांनो ही केवायसी कोणासाठी आहे तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना ते 2 ऑप्शन होते, ते 2 ऑप्शन चुकलेले होते. फक्त अशाच महिलांसाठी मित्रांनो ही केवायसी दुरुस्तीसाठी हा ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ही केवायसी दुरुस्ती कशाप्रकारे करायची याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. मित्रांनो अशा प्रकारे जर का तुम्ही केवायसी केली तर मित्रांनो त्या लाडक्या बहिणीचे पैसे आहे ते मित्रांनो चालू होणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो तुम्हाला लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in वेबसाईट या वेबसाईटवर यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एक लिंक ब्लिंक होत आहे. ही केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. या बटणावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो लाभार्थीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण आधार प्रमाणीकरणाची संमती तुम्हाला इथं खाली द्यायची आहे आणि ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आधार लिंकला जो मोबाईल असेल त्याच्यावर एक ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी इथे टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे 2 प्रश्न येईल. प्रश्न ए आणि प्रश्न बी. यामध्ये सर्वात अगोदर वाचून घ्या मित्रांनो. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तर मित्रांनो तुम्हाला इथे नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त घेत नाही. नाहीवरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही जे पर्याय आहे ते नाही करायचे आहे. खाली टिक करायचे आहे आणि फायनली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पाहू शकता सक्सेस अशा प्रकारचा मेसेज आला आहे. तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी करताना चूक झालेली असेल, त्यांचा ऑप्शन चुकलेला असेल, तर त्यांनी अशा प्रकारे ई केवायसी करायची आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.